ठीक आहे. नमस्कार सौरभ सर. मला तुम्हाला काही फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात चर्चा करायची आहे. तर त्यासाठी उद्या मला तुम्हाला 11 वाजता तुम्हाला टाइम भेटेल की संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला टाइम भेटेल फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात चर्चा करण्यासाठी? 4च्या दरम्यान. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय करायचंय, कस्टमरचं अपॉइंटमेंट पहिला बुक करायचं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा अपॉइंटमेंट बुक करत असताना शक्यतो तुमचं नाव सांगा. जसं की आता हे मित्र आहेत, पण पहिला नाव सांगा की नमस्कार, मी अतुल सुतोय, मी टाटा लाईफ इन्शुरन्स मध्ये ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर म्हणून काम करतोय आणि मला तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात थोडीशी चर्चा करायची आहे. ठीक आहे. मग त्यानंतर त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घ्या की सर तुम्हाला सकाळी 11 वाजताचं टायमिंग आहे की 4 वाजता किंवा 5 वाजताचं टायमिंग. दोनच क्वेश्चन विचारायचे, सकाळी आणि संध्याकाळी. दोन क्वेश्चन मध्ये कवा विचारायचं नाही, कवा टायमिंग आहे. तर कवा म्हणले की मग ते पूर्ण त्याचं कवाच होते, म्हणजे कधीच येत नाही आणि तो कधीच आपल्याला टायमिंग देत नाही. मग बघू म्हणतो ते पण आन्सर क्वेश्चन असा विचारायचा आपल्याला क्लोज एंडेड म्हणतो, म्हणजे तो उत्तर मिळालं पाहिजे यस नो मध्ये. 4 वाजता किंवा सकाळी 11 वाजता. ठीक आहे. त्या सरांनी सकाळी आपल्याला अपॉइंटमेंट 4 वाजता अपॉइंटमेंट दिलेले आहे. जसं आपण परत कस्टमरला परत भेटणार आहे, तर परत आपल्याला इंट्रोडक्शन, कस्टमरचं आणखी इंट्रोडक्शन करून द्यायचं. ठीक आहे. तर नमस्कार सर. जसं की आता मी घरामध्ये झालं, आता एक्झाम्पल पकडा आपण. जसं की काल आपलं बोलणं झालं फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात भेटायचं आहे, तर परत एकदा माझी ओळख करून देतो तुम्हाला. मी अतुल सुतोळे, मी टाटा लाईफ इन्शुरन्स मध्ये ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर गेली 5 वर्ष झालं काम करतो. तर बेसिकली फायनान्शियल ऍडवायझर आहे आणि मला फायनान्शियल सिक्युरिटी संदर्भात किंवा फॅमिली प्रोटेक्शन संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची, जसं काल आपलं बोलणं झालं. तर बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काही असं वेगळं नाहीये. जसं की तुमच्या मनामध्ये आता आलं असेल की फायनान्शियल प्लॅनिंग नक्की काय आहे, तर फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये 3च गोष्टी सर इम्पॉर्टंट आहेत. तर सगळ्यात महत्वाचं आहे एखाद्या व्यक्तीचं असणारं उत्पन्न, त्या व्यक्तीचा असणारा खर्च आणि त्या व्यक्तीची असणारी इन्व्हेस्टमेंट. ह्या 3 गोष्टींचा जर आपण साध्या पद्धतीने जर विचार केला, ताळमेळ घातला, तर त्याला आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो. जास्त असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाही. तर ह्या गोष्टी फक्त आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की कशा पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग आहे आणि कशा पद्धतीने चालतं. आता थोडंसं हे फायनान्शियल प्लॅनिंग समजून घेत असताना मला काही तुमचं बेसिक डिटेल्स हवे आहेत, जेणेकरून आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात थोडीशी चर्चा करता येईल. ठीक आहे. तर आता मला सर तुमचं पूर्ण नाव सांगाल? सौरभ बाळकृष्ण ओके. सर तुमची पूर्ण जन्मतारीख सर? 25/12. ओके. तर तुम्ही एज्युकेशन काय केलेलं कम्प्लीट? डिप्लोमा कशामध्ये? 10वी नंतर का कसं? 12वी नंतर का? 12वी नंतर. किती वर्षात केलं सर डिप्लोमा? 3 वर्षात केला. ठीक आहे. त्याच्यानंतर सर तुमचं आता तुम्ही कसं जॉब करताय की कसं व्यवसाय करताय? ओके. मग तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे सर? किती? 7 लाख. ओके. 7 लाख रुपये तुमचं वर्षाचं उत्पन्न आहे, म्हणजे सॅलरी आहे तुमची. बरोबर. आता सर सांगा, तुमच्या फॅमिलीमध्ये आता कोण कोण आहे? तुम्ही स्वतः, मिसेस आणि आई वडील. बरोबर. मॅडम तुमच्या कसं हाऊसवाईफ का कसं? हाऊसवाईफ. वडील सर तुमचे म्हणजे शेती करतात का कसं काय व्यवसाय वगैरे? शेती करतात. मम्मी हाऊसवाईफ. ग्रेट. ओके. आता तुमचं सर हेल्थ कंडिशन कशी आहे सर? काय आजार, ऑपरेशन, बीपी, शुगर वगैरे कुठं काय असं नाही? ओके. ग्रेट सर. त्याच्यानंतर सर काय हॅबिट्स वगैरे काय आहेत? तंबाखू, चिंगम वगैरे काय असं
काय नाही. ओके, ग्रेट सर, छान. आता तुम्ही ऑलरेडी काही लाईफ इन्शुरन्स मध्ये वगैरे काही गुंतवणूक करताय, LIC किंवा कुठल्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमची काही गुंतवणूक आहे? आता काहीच नाही. ओके. SIP सर तुम्ही काय करता? SIP किंवा म्युच्युअल फंड वगैरे काय तुमचं आहे? SIP पण नाहीये. ओके सर, माहिती आहे SIP बद्दल माहिती आहे ना? येस सर. ओके. आणि लोन्स वगैरे सर तुमच्या नावानं काय लोन्स वगैरे? 3 लाख रुपयाचं लोन. ठीक आहे, ग्रेट सर. तर आता बघा की आपण ह्या सगळ्या बेसिक डिटेल्स आपण तुमच्या घेतलेल्या आहेत आणि आता याच्यावरती आपण थोडंसं अनालिसिस करून बेसिक काही गोष्टी आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा आपण काय केलेलं आहे, तर कस्टमरांकडून बेसिक सगळ्या डिटेल्स घेतलेल्या. बेसिक डिटेल्स देताना कस्टमर काय अडचणीत आले का, हे नाही म्हणले का, हे नाही देणार ते नाही देणार, कारण आपण त्याला पहिल्यांदा सांगितलं की मला सर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल सांगायचं आहे, यात चर्चा करायची आहे, त्यामुळे मला तुमच्याकडून काही बेसिक डिटेल्स हवेत जेणेकरून आपण ही चर्चा कंप्लीट पुढे करणार. मग त्यांना काय वाटलं थोडंसं प्रोफेशनल आहे. जर मी म्हणलं असतं डायरेक्ट की मला डिटेल्स द्या म्हणून, तर त्यांनी मला लगेच डिटेल्स दिल्या नसत्या. मग प्रोफेशनल वे काय झाला की आपण त्यांच्याकडे वेळ घेतला, टायमिंग घेतला, सगळं घेतलं आणि प्लस त्यांना सांगितलं की फायनान्शियल प्लॅनिंग बाबत समजून घ्यायचं असेल तर मला तुमचं काही बेसिक डिटेल्स पाहिजेत जेणेकरून आपण ही चर्चा कंटिन्युएशन मध्ये पुढे करणार आहे. मग त्यांनी आता आपल्याला काय केलेलं आहे, बेसिक डिटेल्स दिले आहेत. असे काही डिटेल्स देताना काय अडचण नाही आली वाटली तुम्हाला कोणाला तर नाहीये. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय करायचं कस्टमरांना, सर तुम्ही बघा की जो आत्ता आपला जो महिन्याचा इन्कम आहे बरोबर आहे, तो अप्रॉक्सिमेटली 60,000 रुपये तुमचं महिन्याचं इन्कम आहे बरोबर आहे. मग तुमचा महिन्याचा बेसिक खर्च किती आहे सर, ज्याच्यामध्ये किराणा माल असेल, भाजीपाला असेल, लाईट बिल असेल, दूध बिल असेल, ते अजून अन्य मोबाईल रिचार्ज वगैरे असं सगळ्या जर गोष्टी आपण जर त्याच्यामध्ये पकडल्या तर तुमचा असा किती खर्च असतो महिन्याला, जो की तुम्हाला घरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यावाच लागतो? 25,000 रुपये. ओके, म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये घरात द्यायचे जातात प्रत्येक महिन्यामध्ये, दुसरा कुठला ऑप्शन नाही बरोबर ना. म्हणजे कोविड आला काय जर आलं तर 25,000 रुपये द्यायचे. मग हे जर महिन्याचा खर्च वर्षासाठी आपण जर बघितला तर 3 लाख रुपये काय झाला सर तुमचा खर्च आहे महिन्यामध्ये, ते वर्षामध्ये 3 लाख रुपयाचा खर्च. आता जे तुमचं एज आहे ते एज किती आहे सर बघा, मला वाटते 30 कम्प्लिटेड आहे, कम्प्लिटेड 30 एज आहे. आता तुम्ही जॉब करताय म्हणजे किमान वयाच्या 60 पर्यंत जॉब कराल सर बरोबर. रिटायरमेंट आपलं गव्हर्नमेंट म्हणते की 58 पर्यंत आहे, पण एक 60 पर्यंत तुम्ही काम करताय असं आपण ऍझ्युम करूया. म्हणजे अजून 30 वर्ष तुम्ही काम करणार. म्हणजेच काय आहे, हे 3 लाख रुपयाची जी वर्षाची जबाबदारी आहे हे तुम्हाला पुढचे 30 वर्ष घरामध्ये द्यायची बरोबर. म्हणजे किती होणार आहे सर, तर 90 लाख रुपये काय होणार आहे, हा तुमचा बेसिक खर्च आहे जो की येणाऱ्या 30 वर्षामध्ये तुम्हाला घरामध्ये द्यायचं बरोबर. आता हे 3 लाख रुपये खर्च कोणत्या दिवसापासून काढले, म्हणजे आजच्या कॅल्क्युलेशन नुसार हा खर्च घेतलेला, म्हणजे आज जो खर्च आहे त्याच्यानुसार खर्च केलेला. मग मला सांगा तुम्हाला की तुमचा जो महिन्याचा इन्कम आहे आणि हा तुमचा महिन्याचा जो खर्च आहे हा येणाऱ्या 30 वर्षामध्ये सेम राहील का सर, काय होईल बरोबर आहे. मग ह्या 30 वर्षामध्ये काय होते सर आपण बघूया. तर पहिली गोष्ट आहे सर इन्फ्लेशन. जसं तुम्ही आता म्हणाला की महागाई बरोबर आहे, ही 30 वर्षामध्ये काय होणार आहे, वाढणार आहे बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय सर, तर उद्या तुमच्या मुलांचं एज्युकेशन साठी पण खर्च लागणार आहे. आपण बघितलं एज्युकेशनसाठी आत्ता जर बघितलं आपल्या कालावधीमधला खर्च आणि आता जर लहान मुलांना जर शिक्षणामध्ये बघितलं तर पहिलीला दुसरीला जायचं तर 50,000 लाख रुपयाचा खर्च आला आणि आपलं पूर्ण शिक्षण जे आहे 2-3 लाख रुपयामध्ये झालेलं पूर्ण ग्रॅज्युएशन, पण आता एका वर्षाचा खर्च लाख रुपये आलेला बरोबर. तर हा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. तिसरा आहे सर उद्या त्या मुलांचं लग्नाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडेच आहे सर बरोबर आहे. कारण आत्ताच्या लग्नामध्ये जर बघितलं तर सोनं किती महाग झालेलं आहे, 1.5 लाख रुपयाच्या आसपास जवळपास सोनं झालेलं आहे. मग जर 3 तोळे जरी सोनं करायचं म्हणलं तर किमान
5 लाख रुपये आसपास खर्च आहे आणि बाकीचा सगळा खर्च वेगळा, म्हणजे 10 लाख रुपये आत्ता खर्च आहे. मग ते 20-25 वर्षानंतर तो खर्च किती होणार आहे सर, तो बघणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच सर बघा, चौथा आहे तुम्ही रिटायर होणार आहे सर कालावधीनंतर, बरोबर आहे. मग ते रिटायरमेंटला काहीतरी पेन्शन पाहिजे ना, कारण 60 वर्षापर्यंत तुम्ही काम करणार आहे, पण 60 वर्षानंतर गव्हर्नमेंट थोडी पेन्शन आपल्याला देणार. आता पेन्शन बंद आहे, त्यामुळे त्याची तरतूद सुद्धा आपल्यालाच करणं गरजेचं आहे. बघितलं आत्ताच 25,000 रुपये खर्च आहे, मग 30 वर्षांत किती होणार आहे, मग ते दर महिन्याला आपल्याला लागणार आहे. आणि 5वा आहे सर तुमचा हॉस्पिटलचा एक्सपेन्सेस किंवा मेडिकल एक्सपेन्सेस म्हणून आपण. तर ह्या 5 मुख्य गरजा आहेत सर जीवनामधल्या, आपल्या मुख्य गरजा आहेत ज्या आपल्याला टप्प्याटप्प्यानं कंप्लीट करायचे. जसं की आता सुरुवात झाली, हे नेक्स्ट, हे नेक्स्ट, ते नेक्स्ट, आणि त्याच्यानंतर आपल्याला 5वी म्हणजे हॉस्पिटलचं ते कधी मध्ये आधी लागू शकते. हे 4 स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये आपण तुमची घर घेतलेलं नाही, तुमची गाडी घेतलेली नाही, त्या अजून कुठल्या ज्या लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत त्या घेतलेल्या नाही. ह्या ज्या बेसिक गरजा आहेत ह्याच आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता मग मला सांगा की ह्या 90 लाख रुपयेमध्ये जर आपण हे महागाई, शिक्षण, एज्युकेशन, रिटायरमेंट आणि हॉस्पिटलचा खर्च जर ऍड करायचा म्हणला, जे की आता आपण आजच्या कॅल्क्युलेशन नुसार किती काढलेला आहे, 90 लाख रुपये काढलेला. मग ह्या सगळ्या जर गोष्टी आपण ऍड केल्या तर तुम्हाला काय वाटते की याच्यामध्ये किती पट वाढ होईल, तुमचा अंदाज किती असेल की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ऍड केल्या तर 90 लाखाच्या डबल होईल, टिबल होईल, चोबल होईल, तुम्हाला काय वाटतं? 3 पट वाढेल असं तुमचं म्हणणं आहे. मग आपण बघूया की काय आहे सर, की आपलं जी इकॉनॉमी आहे हे काय म्हणतंय, म्हणजेच अर्थशास्त्र काय म्हणतंय की एव्हरी 7 years एक्सपेन्सेस अप्रॉक्सिमेटली डबल होतात. काय होतंय सर, दर 7 वर्षानंतर महागाई डबल होते. म्हणजे जे आज काही खर्च आहे तो खर्च येणाऱ्या 7 वर्षानंतर डबल होतो. म्हणजे जर आपण बघितलं ह्या 90 लाखाचं जर कॅल्क्युलेशन काढून बघितलं, आपल्याकडे कालावधी आहे 30 वर्षाचा, तर 7 × 7 = 7 × 2 = 7 × 1 = 728. म्हणजे किमान म्हणतोय मी सर 5 पट का होईना पण ही महागाई वाढणार. ह्याच्या 5 पट वाढ होणार आहे आपली. म्हणजेच किती होणार आहे, 4,50,00,000 रुपये हा काय होणार आहे तर तुमचा एक्सपेन्सेस होणार. किती दिवसामध्ये, तर ह्या पूर्ण 30 वर्षामध्ये किमान 4.5 करोड रुपये आपल्या खर्चामध्ये येणार आहेत. आणि हे काय सर 4.5 करोड रुपये सर्टन आहे. सर्टन म्हणजे काय सर, तर ते करावेच लागणार आहेत, त्याला दुसरा कुठला पर्याय नाही. जर आपण वयाच्या 60 पर्यंत 70 पर्यंत आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून जातोय तर आपल्याला हा खर्च करावाच लागणार आहे. ठीक आहे. बघा आता ह्या 30 वर्षामध्ये हा जर सर्टन खर्च आहे तर काही अनसर्टन घटना पण घडतात, बोलू शकतात या 30 वर्षामध्ये अनसर्टन घटना. त्यामधली पहिली काय आहे सर, तर ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि त्यामुळे डिसॅबिलिटी होऊ शकते सर, अपंगत्व, बरोबर आहे. आता तर कसं आहे, तुम्ही फिट आहे, फाईन आहे, त्यामुळे तुम्ही उत्पन्न कमवताय, जनरेट करताय आणि सगळ्या गोष्टी करताय. जर समजा अपंगत्व आलं तर मग अशा वेळेला काय होणार आहे, ह्या 4.5 करोड रुपये इम्पॅक्ट करणार. कारण आपण अपंगत्व आलं तरी इन्कम जनरेट करू शकणार नाही, किंवा इन्कम आपला स्लो होऊ शकते, कमी होऊ शकते. मग इम्पॅक्ट कशा पडणार सर, ह्या 4.5 करोड रुपयाच्या खर्चावरती पडू शकतो. दुसरी गोष्ट काय सर, तर डिसीज म्हणजेच काय आहे सर, काही गंभीर आजार. आता काही असे गंभीर आजार पण आता बघतोय आपण, मोठमोठे कॅन्सर, परत त्यानंतर हार्ट रिलेटेड असे वेगवेगळे कॅन्सर आजार आहेत जे की उद्भवले तर मोठा खर्च आहे. आणि ते नुसता खर्च येणार नाहीये, तर त्यासोबत आपल्याला कामावरती पण डिस्टर्बन्स होऊ शकते, ते अजून अन्य वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग त्याचाच इम्पॅक्ट काय होऊ शकते आपल्या ह्या एक्सपेन्सेसवरती. आणि तिसरा आहे सर डेथ, म्हणजे ह्या 3 अशा घटना आपल्या जीवनामधल्या आहेत सर, ज्या कधी केव्हा कशा येणार आहेत हे कोणालाही माहीत नाही. पण त्या जेव्हा केव्हा येणार आहेत त्यावेळेला काय होणार आहे सर,
आपल्या ह्या 4.5 करोड रुपयाच्या खर्चावरती मोठा इम्पॅक्ट पडणार, भरपूर मोठा इम्पॅक्ट पडणार. ठीक आहे. तर मग मला सांगा सर की ह्या 30 वर्षामध्ये पकडून चालू आपण वरील पैकी जर 3 घटना आपण बघितल्या त्यामधील कोणतीही एक घटना समजा घडली तर आपल्या घरी 4,50,00,000 रुपये म्हणजे 4.5 करोड रुपये मिळण्यासाठी तुम्ही काय नियोजन केले असेल? केले आहे का सर नियोजन? तर आता हे सगळं बघता जर आपण बघितलं तर तुमचं नियोजन तसं पाहिजे तर शून्याचं. म्हणजे आपण डेंजर मध्ये आहे. जर समजा उद्या अचानक काही जर अशा 3 घटनेमधली जर आपली एखादी जर घटना घडली तर पूर्णपणे आपली फॅमिली कोलॅप्स होऊ शकते, पूर्णपणे अडचणीमध्ये आपल्याला येऊ शकतो. मग मला सांगा, जर आता तुम्हाला कळालेलंच आहे की 4.5 करोड रुपये आपला खर्च आहे आणि तुम्ही ठरवलं की आजपासून मी सेव्हिंग करायचं ठरवलं, मग तुम्हाला जर हे 4.5 करोड रुपये आजपासून येणाऱ्या 30 वर्षामध्ये सेव्ह करायचे म्हणले तर किमान महिन्याला 1,00,000-2,00,000 रुपये सेव्ह केले पाहिजे. किमान 1,00,000-2,00,000 रुपये सेव्ह केले पाहिजे. मग जर किमान 1,00,000-2,00,000 रुपये सेव्ह करायचे म्हणले तर वर्षामध्ये 12 ते 15 लाख रुपये सेव्ह केले पाहिजे. वर्षामध्ये 12 ते 15 लाख रुपये तुम्हाला सेव्ह केले पाहिजेत. मग तुम्हाला काय वाटते की हे तुम्ही वर्षाचे 12-15 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये तुम्ही सेव्ह करू शकताय सर? करू शकताय? कारण आता आपलं उत्पन्नच ऑलरेडी 7 लाख रुपये आहे. मग त्याच्यामध्ये आपण सेव्ह करणं थोडंसं अवघड होऊ शकते आपल्याला. ठीक आहे. मग मला सांगा, जर माझ्याकडे असं एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला 15 लाख 20 लाख रुपये गुंतवणूक करायच्या ऐवजी जर तुम्हाला मी म्हटलं की सर तुम्ही वर्षाला 1,00,000 रुपये ते 1,25,00,000 रुपये किंवा 1,50,000 रुपये मॅक्सिमम वर्षात एकदा भरा, तर तुम्हाला काय वाटते की तुम्हाला वर्षाला 15-20 लाख रुपये गुंतवणूक करायला योग्य वाटेल की वर्षात एकदा 1,00,000-1,50,000 रुपये गुंतवणूक करायला योग्य वाटेल? कुठली गोष्ट तुम्हाला सोपी वाटेल? गुंतवू शकताय, पण वर्षात 20 लाख रुपये गुंतवणूक करू शकताय का? 15 लाख 20 लाख रुपये नाही, कारण उत्पन्न आपलंच आहे. तर मग असं एक सोल्युशन आहे माझ्याकडं जे की तुम्हाला की एवढे पैसे न गुंतवता 15 लाख 20 लाख रुपये न गुंतवता फक्त 1,00,000-1,50,000 रुपये गुंतवणूक करून सुद्धा यामध्ये आपल्याला काय करता येते, तर हे आपण सोल्युशन समजून घ्या. तर तुम्हाला तसं सोल्युशन ऐकायला आवडेल का सर? नक्की आवडेल. 20 लाख रुपये गुंतवायचे तर 1,50,000-1,50,000 लाख रुपये गुंतवणूक करायला आवडेल. येस सर. आता आपण थोडस त्या सोल्युशनकडे जाऊया. ठीक आहे. तर आता बघा की हे सोल्युशन जे आहे तर आता आपण इथं काय केलेलं आहे, एक कहाणी सांगितल्यासारखं सांगितलं, बरोबर आहे. काय केलेलं आहे की एक व्यक्ती आलेला आहे, एक क्लायंट आहे, त्यांना आपण काय सांगितलं की सर तुमचा महिन्याचा खर्च किती आहे बघा, तुमचा महिन्याचा इन्कम बघा, खर्च बघा, वर्षाचा खर्च काढला, वर्षाचा खर्च काढून त्यांना दाखवलं 30 वर्षामध्ये तुम्हाला पैसे द्यायचे आहेत घरात, तो खर्च दाखवला. परत त्याच्यानंतर काय केलं, त्या 30 वर्षामध्ये तेवढेच पैसे लागणार आहेत का? सेम 30,000 रुपये 25,000 लागणार नाही. तर मग आपण त्यांना काय सांगितलं की ह्या 30 वर्षामध्ये काय होऊ शकतं, महागाई वाढू शकते सांगितलं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढू शकते, परत त्यानंतर चाइल्ड मॅरेज वाढू शकते, परत त्यानंतर रिटायरमेंटला पैसे जाऊ शकतात आणि हॉस्पिटलच्या खर्चाला सुद्धा पैसे जाणार. ह्या 5 गरजा आपण त्यांना दाखवल्या आणि ह्या गरजा जर आपण या सगळ्या ह्या 90 लाखात ऍड केल्या तर तिथे आपण एक रूल सांगितला की बाबा इकॉनॉमी म्हणते की दर 7 वर्षानंतर खर्च हा डबल होतो, हे पण त्यांना सांगितलं. आणि त्यांना काय झालं की त्यांचा जो खर्च आहे जो 90 लाख रुपये आपण 30 वर्षाचा काढला तो काय झाला, डायरेक्ट 4.5 करोड रुपये झाला. आणि आता आपण त्यांना काय सांगितलं, हे 4.5 करोड रुपये तुम्हाला घरात सर्टन द्यायचे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये द्यायचे. मग हेच देत असताना काही तर 30 वर्षामध्ये सगळंच चांगलं होणार आहे का, तर कधी कधी काही गोष्टी पण अनएक्सपेक्टेड घडू शकतात. मग त्या अनएक्सपेक्टेड म्हणजे अनसर्टन घटना कुठल्या आहेत,
त्यांना डिसॅबिलिटी, डिसीज आणि डेथ सांगितलं. मग त्यांना वाटलं की आता काहीतरी जरा थोडंसं असं पण होऊ शकतं, कारण त्यांना बघितलेलं आहे सगळं घटना, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जीवनामधल्या घटना होईल, मग त्यांना लक्ष देणार. मग अनसर्टन घटना जर घडल्या मग तो रिलेट करणार की माझ्या फॅमिलीला जर असं काय घडली माझ्या बाबतीत, तर मग अशा वेळेला हे 4.5 करोड रुपये कोण देणार. मग आपण तिथं लाईनच लिहून दाखवली, वरील पैकी जर त्यामधली एक जरी घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर घडली तर मग अशा वेळेला हे 4.5 करोड रुपये कोण देणार, हा आपण त्यांना काय केला, क्वेश्चन्स केला. आणि या क्वेश्चन मग त्यांच्या लक्षात आलं की खरंच याला असं खरंच घडलं तर माझ्या घरामध्ये 4.5 करोड रुपये कोण देणार. आता हे जर त्यांना लक्षात आलं आता की बाबा त्याला 4.5 करोड रुपये लागणार आहेत आणि त्यांनी सेव्हिंग जरी करायला सुरुवात केली तरी पण सेव्हिंग करताना किती रुपये जाणार आहेत, तर महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये सेव्ह करणार. मग आता व्यक्तीचं उत्पन्न 7 लाख रुपये वर्षाचं आहे, तर महिन्याला 2 लाख रुपये म्हणल्यानंतर खायचं काय करायचं आणि गुंतवणूक करायची. आणि म्हणून आपण त्यांना ऑप्शन काय देणार, आपल्या तो प्लॅनचा ऑप्शन आपण देणार आहे आणि तो प्लॅन आता आपण त्यांना सांगणार आहे. ठीक आहे, तर आता आपण त्या प्लॅनकडे जाऊ. तर आपण आता ते सोल्युशन बघूया. सर सोल्युशन काय आहे, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ठीक आहे, टाटा ए लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचं सोल्युशन आहे, ज्याचं नाव आहे परम रक्षा लाईफ. ओके, तर सगळ्यांनी तुमचं ऍप्लिकेशन ओपन करायचंय आणि कोटेशन काढायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, पण लक्ष पण द्यायचं, लय त्यामध्ये अडकून पडू नका, लक्ष इकडे सगळ्यात जास्त. ज्यावेळेला मी सांगेन त्यावेळी ते कोटेशन तयार करून ठेवा. ओके, तर फर्स्ट बेनिफिट काय आहे सर बघा, आता इथं आपण बेनिफिटची चर्चा करणार सर. फर्स्ट बेनिफिट आहे सर नॅचरल डेथ. म्हणजेच काय सर, हार्ट अटॅक किंवा आजारपण, त्याला आपण नॅचरल डेथ म्हणतोय. जर समजा काय अशा आजारपणामुळे जर आपली किंवा हा एकदम अचानक काही डेथ झाली तर त्यावेळेला आपण काय म्हणतोय सर, तुम्हाला 1 करोड रुपयाचा आपण इथं विमा देऊ शकतो. समजा काय आपल्याला नॅचरल डेथ मध्ये हार्ट अटॅक आला, आजारपण आलं आणि त्यामध्ये जर दुर्दैवी जर आपली काही डेथ झाली तर त्याला आपण नॅचरल डेथ म्हणतो आणि याच्यासाठी आपण 1 करोड रुपयाचा विमा हा तुमच्या फॅमिलीला किंवा नॉमिनीला आपण देतो. दुसरा बेनिफिट काय सर याच्यामधला, तर ऍक्सिडेंटल डेथ. म्हणजेच काय सर, जसं की 2 व्हीलर निघालोय, 4 व्हीलर निघालोय, चालत निघालोय, साप चावणे, घसरून पडणे, अशी जर कुठली एखादी अचानक घटना घडली आणि त्यामुळे जर आपला दुर्दैवी डेथ झाली तर 2 करोड रुपयाचा विमा आपण इथं कव्हर करतो. म्हणजे त्या बेसिक कव्हरचा आपण ऑलमोस्ट डबल कव्हर करतो याच्यामध्ये. ठीक आहे, तिसरा बेनिफिट काय आहे सर बघा याच्यामध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेकल अँड प्लेस. म्हणजे बघा तुम्ही काय गव्हर्नमेंटच्या वाहनामध्ये प्रवास करताय किंवा पब्लिक प्लेस मध्ये आहात आणि तिथं जर समजा एखादी कुठली दुर्दैवी घटना घडली आणि त्यामुळे जर दुर्दैवी आपली डेथ झाली तर अशा वेळेला 3 करोड रुपयाचा विमा आपण कव्हर करतो. याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जर बस असेल, ट्रेन असेल, विमान असेल, याच्यामधून प्रवास करताय आणि त्याच्यामुळे काही जर जाताना त्याचा काय ऍक्सिडेंट झाला आणि आपण त्याच्यामध्ये तो 3 करोड रुपये दिले जातात. प्लेसमध्ये तुम्ही बस स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, विमान स्टेशन असेल, मॉल असेल, अशा काही पब्लिक प्लेसमध्ये असाल आणि तिथे काय ऍक्सिडेंट होता आणि जर डेथ झाली तर 3 करोड रुपयाचा आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर देते, ते आपल्या नॉमिनल दिले जातात. आणि चौथा बेनिफिट आहे सर याच्यामधला ऍक्सिडेंटल टोटल अँड परमनंट डिसॅबिलिटी. म्हणजे काय झालं सर, ऍक्सिडेंट झाला आणि त्यामुळं जर आपल्या शरीराचे कोणतेही 2 अवयव पूर्णपणे निकामी झाले, ज्याला आपण 100% डिसॅबिलिटी म्हणतो, म्हणजे की 2 हात, 2 पाय किंवा 2 डोळे ह्यातले कोणतेही 2 अवयव पूर्णपणे निकामी झाले, ज्यामुळे आपण काम नाही करू शकत, तर अशा वेळेला तुम्हाला लगेचच 1 करोड रुपये कंपनी देते. प्लॅन पण चालू होतो, प्लॅन बंद होत नाही, कारण आपली डेथ झालेली नाहीये. डेथ झाल्यानंतर समजा भविष्यात आणि परत जर काही 5-6 वर्षानंतर, 10 वर्षानंतर किंवा पॉलिसी संपायच्यात परत जर डेथ झाली
तर परत आणि 1 करोड रुपये नॅचरली आपल्या फॅमिली दिले जातात. ऍक्सिडेंटली झालं तर 2, पब्लिक ट्रान्सपोर्ट झालं तर 3, असं ते त्यावेळेला सुद्धा आणि पैसे मिळणार. म्हणजे डिसॅबिलिटीला पण पैसे मिळाले आणि ह्या ज्या प्रकारात डेथ झालेली आहे त्या प्रकारानुसार पण डेथचे पैसे मिळणार. हो, 1 हात 1 पाय झाला तरी चालेल. आपल्या शरीराचे 2 हात 2 पाय आणि 2 डोळे ह्यातली कोणतेही 2 अवयव, 1 हात 1 पाय 1 डोळा 1 पाय 1 कान, कान नाही, 1 डोळा 1 हात, असं जरी कुठलाही असं जरी क्रॉसमध्ये जरी झाला तरी आपण त्याच्यामध्ये 1 करोड रुपये लगेच देणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सर, की जरी 1 करोड रुपये आपल्याला मिळाल तर प्लॅन मधले जर समजा पहिल्या दुसऱ्या वर्षी झालं तर त्याचा हप्ता व्यवहार होणार नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भरावे लागणार, कारण 1 करोड रुपये लगेच कंपनी देते. 1 करोड रुपये दिल्यावर ते तुम्ही बँकेत जरी ठेवलं तरी व्याज तुम्हाला जरी 5% काढलं तर वर्षाचे 5 लाख रुपये येतात आणि आपल्याला हप्ता किती जो येणार तो आपल्याला भरायचा आहे. त्यामुळे व्यवहार प्रीमियम याच्यामध्ये नाहीये, तुम्हाला हप्ते भरायचे आहेत. समजा हे 12 वर्षाचे म्हणजे ज्या हप्ता भरायचा पुढे झालं तर तुम्हाला बाय डिफॉल्ट काय भरायची गरज नाहीये. ठीक आहे. आता याच्यामध्ये 5वा बेनिफिट काय बघा, टर्म बुस्टर म्हणजेच टर्मिनल इलनेस. याचं काय कव्हर आहे बघा, टर्म बुस्टर आणि टर्मिनल इलनेस काय, जर समजा या कालावधीमध्ये पॉलिसीच्या कालावधीमध्ये जर दुर्दैवी आपल्याला एखादा कोणताही गंभीर आजार झाला आणि त्यामुळे डॉक्टरने सांगितलं की आता तुम्हाला 6 महिन्यामध्ये दुर्दैवी डेथ होण्याचे चान्सेस आहेत, तर अशा वेळेला कंपनी काय करते, तुम्हाला सम इन्शुर्डच्या म्हणजे 1 करोड रुपयाच्या 12% म्हणजे 12 लाख रुपये हे ऍडव्हान्स मध्ये देते. ऍडव्हान्स मध्ये 12 लाख रुपये देते आणि प्लस भविष्यात परत डेथ झाली की राहिलेले 88 लाख रुपये आणि नॉमिनीला देते. म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आपण 12 लाख रुपये घेऊ शकतो, जेणेकरून काय हॉस्पिटलचा खर्च आहे, इतर काय वेगळा खर्च आहे, तर त्या ऍडव्हान्स साठी आपल्याला डेथ व्हायच्या अगोदर कंपनी 12 लाख रुपये देते. डेथ झालेली नाहीये त्याच्या अगोदर आपण 12% अमाऊंट सम इन्शुर्डचे आपण देतो. ठीक आहे. तर हे सगळे खर्च जे सगळे आपण आता कव्हर बघितले हे एका सिंगल प्लॅन मध्ये आपल्या कव्हर केले जातात, ज्याचं नाव आहे परम रक्षा लाईफ. ठीक आहे. आता याच्यासाठी काय करायचं सर, की आपल्याला तुमच्या वयाच्या 30 पासून ते तुमच्या वयाच्या 41 पर्यंत गुंतवणूक करायची. म्हणजे किती वर्ष करायचे, तर 12 वर्ष आपल्याला गुंतवणूक करायची. ओके. आणि कव्हर जे देणार आहे तुम्हाला ते वयाच्या 80 पर्यंत देतात, म्हणजे 50 वर्ष तुम्हाला इथून पुढचे हा कव्हर दिला जाणार आहे आणि फक्त 12 वर्ष पैसे भरतात. ठीक आहे. आता याच्यासाठी 12 प्रीमियम जे भरायचे आहेत, फक्त 12 जे प्रीमियम आहेत त्याचा प्रीमियमचा हप्ता येते प्रीमियम 1,03,671 रुपये फक्त प्रीमियम देतात. बघा 1 लाख रुपयाच्या आसपास प्रीमियम तुमचा, म्हणजे 12 वर्षामध्ये तुम्ही गुंतवणूक किती करताय सर, 12,44,000. ठीक आहे. आपण राऊंड फिगर 12 लाख रुपये इथं पकडू. ठीक आहे. आता जे तुम्ही 1,03,671 रुपये कंपनीला देणार आहात प्रीमियम म्हणून, ह्यामध्ये कंपनी 2 भाग करते, एक 60% वाला भाग करते आणि एक 40% वाला भाग करते. ठीक आहे. आता 60% वाला म्हणजे काय आहे, तर हे तुमची गुंतवणूक 60% जी गुंतवणूक आहे, 60% जी अमाऊंट आहे ते तुमच्या फंड्स मध्ये गुंतवली जाते. टाटाकडे वेगवेगळे असे 25 ते 27 प्रकारचे फंड्स आहेत ज्याच्यामध्ये गुंतवणूक करते कंपनी, ज्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचे असे 2 म्हणा 3 म्हणा 4 म्हणा आपल्याला काय करायचे सिलेक्ट करायचे आणि ते आपल्याला याच्यामध्ये द्यायचे. आता ही अमाऊंट आपली काय जाते फंड्स मध्ये गुंतवली जाते आणि 40% अमाऊंट ही काय केली जाते आपल्या कव्हरेजेस साठी वापरली जाते. कुठलं कव्हरेजेस, हे सगळे कव्हरेजेस साठी वापरतात. किती दिवसाचे वापरले जाते, तर फर्स्ट 10 प्रीमियम पहिले 10 हप्तेच फक्त काय करते इथं वापर. ठीक आहे. आणि 11व्या हप्त्यापासून किंवा 11व्या वर्षापासून पुढचे 40 वर्ष ही अमाऊंट परत आपल्या फंड्स मध्ये ऍड होते, आपल्या 60% फंड्स मध्ये ऍड करतो. जे 60% फंड म्हणजे हा फंड याच्यामध्ये परत पैसे ऍड करतो. ठीक आहे. आता हे 60% अमाऊंट जे आहे ती मार्केटमध्ये गुंतवली जाते. बरोबर. हा. आता तुमचं वय 30 ते 40 पर्यंत कंपनी काय करणार आहे, पहिले वर्ष डायरेक्ट
खर्चासाठी वापरणार. 41 वयापासून ते वयाच्या 80 पर्यंत म्हणजे किती झाले? 40 वर्ष झाले ना. मग ते 40 वर्ष पैसे याच्यामध्ये ऍड केले जाणार. लक्षात आलं? हे तुमच्या पुढचे 40 वर्ष आपल्या ह्या फंड्स मध्ये येणार. जोपर्यंत ही पॉलिसी शेवट होत नाही म्हणजे 80 वर्ष कंप्लीट होत नाही तुमचे, तोपर्यंत हे पैसे दरवर्षी ऍड करतात. ठीक आहे. आता बघा हे जे 60% अमाऊंट आहे, ह्या 60% गुंतवलेल्या अमाऊंट वरती मागच्या 5 वर्षामध्ये 29.57% रेट ऑफ रिटर्न दिलेले आहेत लास्ट 5 इयर्स. ओके. आणि पण आपण हे 29% 30% रिटर्न पकडणार नाहीये. आपण फक्त काय करूया, फक्त 15% रिटर्न मिळत आहेत असं आपण ऍज्युम करू. किती टक्के? 15% रिटर्न मिळतात. ठीक आहे. मग आता बघा, जर समजा हे पैसे तुम्हाला आजपासून 10 वर्षानंतर जर लागले, 10 वर्षानंतर जर तुम्हाला पैशाची गरज पडली, तर त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन होतंय 11 लाख रुपये व्हॅल्युएशन होते. किती होते? 11 लाख रुपये व्हॅल्युएशन होते. आता जर तुम्हाला हे पैसे 11 लाख रुपये झाले आणि पैसे काढायचे, तर त्याचा एक नियम आहे किंवा तर कंपनी काय सांगते, जो तुम्ही हप्ता भरताय 1,03,771 असे 3 हप्ते कंपनी जवळ बॅलन्स ठेवा. म्हणजे 3 लाख रुपये आपण राऊंड फिगर पकडूया, इथं तुम्ही ठेवताय तर काढू शकताय तुम्ही 8 लाख रुपये. किती वर्षानंतर सर? 10 वर्षानंतर. आता हे 3 लाख रुपये का ठेवायचे आहेत? म्हणजे हे 3 प्रीमियम, तर आपले हे 3 प्रीमियम ठेवल्यामुळं आपले हे सगळे कव्हर चालू राहतील वयाच्या 80 पर्यंत. म्हणून आपण 3 हप्ते ठेवतो. कारण कव्हर महत्वाचं आहे ना आपल्याला. पैसे आपल्याला मिळणार पण कव्हर कुठे आहे, म्हणून 3 लाख रुपये ठेवायचे. 3 हप्ते ठेवले की प्लॅन चालू राहील. समजा हेच पैसे तुम्ही 20 वर्षानंतर काढायचे म्हणले, तर 42 लाख रुपये त्याचं काय होतंय? व्हॅल्युएशन होतंय. सेम मगाशी सांगितल्या पद्धतीने 3 लाख रुपये तुम्हाला बॅलन्स ठेवायचे आणि 39 लाख रुपये तुम्ही इथं काढू शकता. आता हे तुम्ही 20 वर्षानंतर समजा मला शिक्षणासाठी किंवा अजून कुठल्या अन्य कारणासाठी जर लागले तर हे तुम्ही पैसे वापरू शकता. समजा हेच पैसे तुम्ही 30 वर्षानंतर काढायला गेला, तर 30 वर्षानंतर त्याचं व्हॅल्युएशन होते 1,53,00,000 रुपयेचं व्हॅल्युएशन होते. आणि सेम तिथं तुम्ही सर 3 लाख रुपये ठेवताय आणि 1,50,00,000 रुपये तुम्ही काढताय, म्हणजे 1.5 करोड रुपये काढताय. आणि समजा 1 करोड मध्ये 50 लाख रुपये काढले, 1 करोड तर 50 लाख रुपये काढले, चालतंय ना, काय अडचण नाही. 50 लाख रुपये काढून घेतले, 1 करोड रुपये ठेवलं तरी चालतात. त्या 1 करोड रुपये परत हळूहळू व्याज वाढत जाणार. जे काही जेवढे पैसे राहिलेले त्याच्यावर ते हळूहळू पैसे वाढत जाणार. ठीक आहे. आणि 35 वर्षानंतर म्हणजे आपण पकडून तुम्ही इथं रिटायर झाला तर इथं व्हॅल्युएशन होते सर 3,06,00,000 रुपये व्हॅल्युएशन. सेम तिथं तुम्ही 3 लाख रुपये ठेवले आणि काढले सर 3,03,00,000 रुपये आणि तुमचा प्लॅन चालू राहिला. तुम्ही इथं काय झाला सर? रिटायर झाला. रिटायरमेंट घोषित केली. तुम्हाला आता मला काम करायचं आहे. किती मिळाले? 3 करोड रुपये मिळाले. आणि बघा ही पैसे काढले त्याच्यानंतर आफ्टर दॅट 2 इयर्स दुर्दैवी आपली परत डेथ आहे 2 वर्षानंतर, तर परत आणि आपल्या नॉमिनीला 1 करोड रुपये मिळाले. म्हणजे आपण असताना 3 करोड रुपये काढले, खर्च केले, वापरले, जे काय केलं तुम्ही सगळं, आणि परत आपले 2 वर्षांनंतर डेथ झाली, पैसे काढल्यानंतर 2 वर्षांत डेथ झाली, तर परत आणि 1 करोड रुपये आपल्या नॉमिनीला मिळाले. म्हणजे मिळाले किती सर? 4,03,00,000 रुपये मिळाले. 4,03,00,000 रुपये टोटल मिळाले. आणि जर समजा हे 40 वर्षानंतर जर आपण पैसे काढायचे म्हणले तर 40 वर्षानंतर व्हॅल्युएशन होते 5,51,00,000 रुपये त्याचं व्हॅल्युएशन होते. आणि सेम 3 लाख रुपये जर ठेवले तुम्ही तर इथं 5,48,00,000 रुपये तुम्ही काढू शकताय. आणि मॅच्युरिटीला जर 50 वर्षानंतर जर आपण बघितलं तर 50 वर्षानंतर मॅच्युरिटीला जनरेट होतात 19,81,00,000 रुपये व्हॅल्युएशन जनरेट होते सर. ठीक आहे. आणि हे पैसे तुमच्या अकाउंटला ऍज अ मॅच्युरिटी जमा होते, कारण प्लॅन संपलेला आहे, पॉलिसी बंद झालेली आहे. आणि हे सगळेच्या सगळे पैसे तुम्हाला टॅक्स फ्री जमा होत आहेत. सेक्शन 10(10)(d)
ह्या नियमांतर्गत हे सगळेच्या सगळे पैसे टॅक्स पेड जावा, त्याच्यावरती कुठलाही 1 रुपयाचा टॅक्स लागणार नाहीये. ठीक आहे. आता आपण एक सिनॅरिओ बघूया सर. समजा आपण जर ही पॉलिसी आता घेतोय 30व्या वर्षी आणि 32व्या वर्षी दुर्दैवी आपला ऍक्सिडेंट झाला, म्हणजे ऍक्सिडेंटल आपली डिसॅबिलिटी झाली, तर किती रुपये मिळणार सर? 1 करोड रुपये मिळणार आणि प्लॅन चालू आहे, कारण डेथ नाही झाली. 65 एजला आपलं काय झालं सर? रिटायरमेंट झाली. तरी किती मिळाले तर मगाशी? 3,03,00,000 रुपये. तरी पण प्लॅन चालू झालाय. प्लॅन आपला 80 ला बंद होणार आहे आणि दुर्दैवी 75 एजला आपलं ऍक्सिडेंट झाला सर आणि ऍक्सिडेंटला आपली डिसॅबिलिटी झाली, म्हणजे अपंगत्व आलं, सॉरी डेथ झाली. तर इथं 2 करोड रुपये आपल्याला मिळाले. म्हणजे बघा, डिसॅबिलिटीला 1 करोड रुपये मिळाले, रिटायरमेंटला 3 करोड रुपये मिळाले आणि ऍक्सिडेंटल डेथला 2 करोड रुपये मिळाले. जर आपण सगळ्यांची जर टोटल काढली 2, 3, 5, 6 कोटी 3 लाख रुपये आपल्याला टोटली या पॉलिसी पिरियड मध्ये मिळाले, ज्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक किती केली सर? ओनली 12 लाख रुपये गुंतवणूक केली. फक्त 12 लाख रुपये मध्ये तुमचं 6 करोड 3 लाख रुपयाचं प्रोटेक्शन किंवा 6 करोड 3 लाख रुपयाचं प्लॅनिंग आपण करतो. मग मला सांगा की तुम्ही ही पॉलिसी तुमच्या मिसेस, आई, वडील यांच्यासाठी करणे योग्य आहे का? किंवा केली पाहिजे का? हा, केली पाहिजे तर सर डॉक्युमेंट द्या, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं हाईट वेट सगळं सांगा आणि आपण ही पॉलिसी डन करून घेऊ. येस. तर बघा, आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये, की काय केलं की कस्टमरला पूर्ण प्लॅन आपण समजून सांगितला. असा जर प्लॅन आपण समजून सांगितला डिटेलमध्ये, तर कस्टमरच्या मला वाटते शंका सगळ्या पूर्णपणे रिझॉल्व्ह होतात. शंका काही राहणार नाही, थोड्याफार काय राहिल्या तर राहतील, अदरवाईज काही शंका नाही. नाहीतर तुम्ही जर PR प्लॅन असं सांगितलं की सर तुम्ही काय करा, नॅचरल डेथ एवढं मिळते 1,03,00,000 भरा आणि तुम्हाला एवढे पैसे मिळतात, झालं. असं जर प्लॅन सांगितलं काय होणार आहे, तर त्याला काहीही व्हॅल्यू मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं प्लॅन सांगताना मेहनत करणार आहे, त्याची इम्पॉर्टन्स देणार आहे, जेवढं डीप मध्ये जाऊन हे प्लॅन सांगणार आहे, तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आउटपुट मिळणार आहे. अदरवाईज तुम्ही जर वरवरती सांगायला आला तर हे प्लॅन असा पण आपण साध्या पद्धतीने सांगू शकतो, पण जेवढं तुम्ही मनापासून व्यवस्थित प्रॉपर जेवढं सांगताय तेवढं कस्टमरला कळणार आहे आणि त्याच्यातनं तो कस्टमर पॉलिसी देणार आहे. ओके सर, मग केव्हा करूया प्लॅन? उद्या काय, उद्या नसते, आजच करूया सर. द्या डॉक्युमेंट, तुमचं पॅन कार्ड द्या, आधार कार्ड द्या. ठीक आहे. तर हा असा आपला हा काय PR प्लॅन आहे.